नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक्सप्लोर करणार तर एक छोटासा गड आहे. ट्रेकिंग आपण स्टार्ट बळवंतगडला भेट घेण्यासाठी माळ येथून रोड आहे. अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण इथे पोहोचलोय. आणि ही जी वाट दिसते ती ती वाट दिसते ती बळवंतगडाकडे जाण्यासाठी आहे. ट्रेकिंगसाठी किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1 ते अर्धा तासाचा ट्रेक आहे. आणि अतिशय आता इकडनं कोणी येत जात नसल्यामुळं रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे. आणि तसंच येणारे लोक इथे कचरा पण खूप करतात. तर इथे येऊन कचरा करू नका जर तुम्ही कधी हा बळवंतगड एक्सप्लोर करणार असाल तर मित्रांनो, अर्धा ट्रेक झाल्यानंतर ही जी तटबंदी दिसते ती बाकीच्या गडांवर दिसत नाही. अतिशय खराब अवस्था असते तटबंदीची पण इथं कोणी येत नसल्यामुळे, जास्त कोणी इथे लोकांचा हे वावर नसल्यामुळे ही जागा अजून सुरक्षित आहे. आणि बघा तुम्ही, आम्ही त्या साईडने आलोय आणि इकडे जे गाव आहेत ते भरपूर वाडे आहेत. माळ म्हणून पाटीलवाडी वगैरे वगैरे हे आम्हाला पण माहीत नाही. आणि तसंच इकडे तुम्हाला एवढं काही ऊन असल्यामुळं खास दिसणार नाही, पण रेल्वे लाईन पण दिसते. तसंच इथून थोड्या अंतरावर कसारा पण आहे. वेताळ देवाच्या ठिकाणापासून काही थोड्याच अंतरावर इथे एक देवीची मूर्ती पण बघायला भेटते. तसंच एक शिवलिंग सुद्धा आहे. आणि इथे काही वर्षापूर्वी मंदिर पण असू शकतं, पण आता ते मंदिर अस्तित्वात नसल्यामुळं थोडंसं इथं शेडचं काम चालू आहे. पण इथं कोणाचाही वावर येणं जाणं नसल्यामुळं त्याची पण अवस्था थोडी बिकट आहे. तर हे बघा, हवे किंवा वादळ आल्यामुळे ते शेडचं पत्रबित्र उडाले आहेत. तर जे मंदिर होतं, शेड होतं, त्याच्याच थोडंसं खालच्या साईडने इथं पाण्याची सोय सुद्धा होती. तर चला बघूया आपण तिथे जाऊन. हा जो पाण्याचा टाका आहे, तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा, इथं पाणी पण आहे, खूप दगड आणि माती आहे, पण अजून पण त्याच्यामध्ये पाणी बघायला भेटतंय. याचाच अर्थ इथं पाण्याची काही कमतरता येत तर नसेल उन्हाळ्यामध्ये पण. मित्रांनो, बुरुजाचा चांगल्या प्रकारे अस्तित्व बघायला भेटतं इथं. हे बघा, हे जे दगड आहेत ते बुरुजाचंच अस्तित्व आहे. आणि हा जो बळवंतगड तो खास याच्यासाठी व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बनवला गेला होता. तिकडे तुम्ही बघू शकता, तो कसारा घाट आहे. कसारा तिकडे आणि हा कसारा घाट आहे. तसंच इकडनं जर गेलं तर इकडे जव्हारकडे जाणारा रोड आहे. आणि हा जो ठिकाण आहे तिथून सगळीकडे लक्ष ठेवण्यासारखं जागा आहे ही जी.
मित्रांनो, फायनली बळवंतगड ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आता चालू आहे घराच्या दिशेने. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.